नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, कर्जमाफीचं नवीन अपडेट आलेला आहे। कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार, किती लाखांपर्यंत होणार, कोणत्या बँकांची होणार, आणि या सगळ्या प्रश्नाबरोबरच सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न पडलेला आहे की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना बँकाच्या माध्यमातून असेल किंवा कोर्टाच्या माध्यमातून कर्ज भरण्याच्या नोटिसी लोक अदालतीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। याचबरोबर बऱ्याच सारे जे रेग्युलर शेतकरी आहेत, रेग्युलर शेतकऱ्यांचं आता रिन्युअल केलं तरच त्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। मग आता त्याची तारीख जवळ आलेली आहे। जर त्यांचं थकीत पडले तर त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मिळेल का? तर कर्जमाफीच्या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, हा कर्जमाफीचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा। तर मित्रांनो, सर्वप्रथम पहिला असा प्रश्न आहे की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून असेल किंवा कोर्टाच्या माध्यमातून असेल कर्ज भरण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या, शेतकऱ्यांना फोनवर बँकांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे किंवा शेतकऱ्यांना कोर्टाच्या माध्यमातून नोटीस अशी देण्यात आलेली आहे की हे कर्जाचं ऋण समाधान करण्याकरिता किंवा याचं सेटलमेंट करण्याकरिता तुम्ही कोर्टामध्ये हजर व्हावं, अशा पद्धतीने नोटीस स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा ज्या बँकांनी शेतकऱ्यांकडून ज्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय असे सर्व शेतकऱ्यांना नोटिसा आलेल्या आहेत। तर सरकारने तर कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे। मग आता नोटिसा कशासाठी आलेल्या आहेत? आता सर्वप्रथम जर आपण पाहायला गेलं तर त्या शेतकऱ्यांनी त्या कर्जाचं सेटलमेंट करावं, यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा गेलेल्या आहेत। मग आता शेतकरी प्रश्न करत आहेत की मग ही नोटीस कशासाठी? जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे तर अद्यापही आपण जर पाहायला गेलं तर ते सेटलमेंट करण्यासाठीच आहे। तुमचं जर कर्ज 2 लाखांपर्यंत असेल, ते थकीत असेल, तर तुम्हाला 100% कर्जमाफीचा लाभ होणार आहे। तुम्ही सेटलमेंट करू नका, बँकांना ते कर्ज भरू नका। तुम्ही जर कर्जमाफीसाठी पात्र होत असाल तर तुम्हाला ते कर्ज भरण्याची आवश्यकता नाही, कोर्टामध्ये सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही, किंवा गेले तरी तिथं जाऊन यायचंच आहे, फक्त दुसरं काही करायचं नाही। कारण की राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केलेली आहे। तुमचं जर कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वीच थकीत असेल तर तुम्हाला 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। आता उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचं 50,000 रुपये 2019चं कर्ज घेतलेलं असेल, तर आता त्या शेतकऱ्याला एखादी नोटीस गेली तर त्याचं 97-98 हजार रुपये कर्ज होत आहे, मग त्याचं 2 लाखाच्या मधलं आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पूर्वीच थकीत आहे, म्हणजे त्या शेतकऱ्यांचं पूर्णपणे कर्ज माफ होणार आहे, हे मात्र स्पष्ट आहे। जर कोर्टामध्ये नोटीस आलेली असेल किंवा तुम्हाला नोटीस आलेली असेल तर ती कर्ज भरण्याकरिता किंवा सेटलमेंट करण्याकरिता, तर तसं करू नका, कारण की पूर्णपणे तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत। पण तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत नसेल तर तुम्हाला ते कर्ज सेटलमेंट करून भरण्याची आवश्यकता आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर एखाद्या शेतकऱ्याचं 3-3 लाख 4-4 लाख, कोणाचं 10-10 लाख रुपये कर्ज आहे, त्यांना सुद्धा सेटलमेंट करण्याकरिता बोलवण्यात आलेलं आहे। आता एखाद्या शेतकऱ्याचं 9 लाख 10 लाख रुपये जर कर्ज असेल तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊन तुमचं बँकेच्या माध्यमातून सेटलमेंट करणं अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे। पण तुम्ही जर कर्जमाफीसाठी 2 लाखांपर्यंत असाल तर तुम्ही सेटलमेंट करू नका, तुम्हाला पूर्णपणे ते 2 लाख रुपये राज्य सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी ती तुम्हाला होणार आहे। आता हे कर्जमाफीच्या शेतकऱ्यांचा ज्यांना कर्जमाफी मिळणार आणि ज्यांचं 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत आहे, अशा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातलं हे अपडेट होतं। दुसरं असं अपडेट आहे की जे शेतकरी मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये रेग्युलर शेतकरी आहेत, तर त्यांना राज्य सरकारने 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर तसे राज्यामध्ये 20 ते 25 लाख शेतकरी आहेत। आता काय शेतकऱ्यांचं कर्ज आता काही दिवसानंतर थकीत पडेल किंवा काही शेतकऱ्यांची थकीत पडण्याची डेट जवळ आलेली आहे, म्हणजेच रिन्यू करण्याची त्यांची तारीख जवळ आलेली आहे। मग आता जर त्यांनी रिन्यू केलं नाही तर ते थकीत पडतील, मग त्यांना एकतर कर्जमाफीही मिळणार नाही आणि 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदानही मिळणार नाही, म्हणजे त्या शेतकऱ्यांसाठी इकडे आड आणि इकडे विहीर अशा पद्धतीने होईल। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही। पण तुम्हाला जर 50,000 रुपयाचा प्रोत्साहन अनुदान मिळून घ्यायचं असेल तर तुम्हाला ते कर्ज रिन्यू करावं लागेल किंवा ते तुम्हाला रेग्युलर ठेवावं लागेल। जर तुम्ही त्याच्यामध्ये थकीत पडले असाल तर कर्जमाफीसाठी पात्र होणार नाहीत आणि 50,000 रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र होणार नाहीत। त्यामुळे तुम्ही जर रेग्युलर शेतकरी असाल, तुम्ही जर आता थकीत पडत असाल तर कृपया तुम्ही ती कर्ज रिन्यू करा, जेणेकरून तुम्ही 50,000 रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र व्हाल। आणि जे तुमचं ज्या रेग्युलर शेतकऱ्याचं जे काही हे व्याज आहे, जे तुम्ही व्याज आता बँकेला रेग्युलर मध्ये भरणार आहेत,
ते सुद्धा सरकारच्या माध्यमातून वापस येणार आणि 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा साठी तुम्ही पात्र होणार. जर भरलं नाही तर तुम्हाला 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देखील सुद्धा मिळणार नाही. आता एकूण कर्जमाफीची आकडेवारी आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफीच्या अहवालामध्ये काय अपडेट आहे, तर राज्यातल्या 35 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे अशी माहिती कर्जमाफीच्या अहवालामध्ये समोर आलेली आहे. आणि 20 ते 25 लाख शेतकरी 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र होणार आहे अशी माहिती कर्जमाफीच्या अहवालामध्ये समोर आलेली आहे. आणि एकंदरीत राज्यामध्ये 1,34,00,000 शेतकरी आहेत, त्याच्यापैकी 35 लाख शेतकरी आतापर्यंत कर्जमाफीसाठी पात्र होण्याची शक्यता आहे आणि याची संख्या आणखीनही दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे. आणि 20 ते 25 लाख शेतकरी कर्जमाफीच्या 50,000 रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असणार आहेत. आता या कर्जमाफीच्या अटी व निकष काय आहेत? 2 लाखांपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचं कर्ज थकीत असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार. नियमित शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मिळणार. अशा संदर्भातल्या कर्जमाफीच्या अटी आणि शर्ती आहेत. याचबरोबर कर्जमाफीसाठी 40,000 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित राज्य सरकारने केलेला आहे. त्यामुळे ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आणि त्यानंतर आतापर्यंत झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 2008 ला 36 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती. 2017 ला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती. त्यानंतर 2019 ला सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली होती. त्यानंतर आता 2026 ला 2026 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राबवण्यात येत आहे. आणि कर्जमाफी समितीच्या माध्यमातून अहवाल सरकारपुढे सादर केलेला आहे. आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक लवकरच मंत्रिमंडळ बैठक घेऊन कर्जमाफीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे. पण कर्जमाफीसाठी सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी अट म्हणजे तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत असेल तरच तुम्हाला 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार, किती लाखांपर्यंत होणार, कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं होणार हे तर आहे. तुमचं अगोदर किती वर्षाचं असेल 2017, 18, 15, 14, 12 सरकारने काय तारीख दिली 30 सप्टेंबर 2025 त्याच्या अगोदर तुमचं कर्ज थकीत असलं पाहिजे. 30 सप्टेंबर 2025 नंतर तुम्ही जर थकीत पडलेला असाल तर तुम्हाला ही कर्जमाफी होणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे. मग तुमचं 2019 असू द्या का 20 असू द्या का 21, 22, 23, 18, 17, 16 कुठलंही असू द्या तर तुम्हाला ही कर्जमाफीचा लाभ होणार आहे. मित्रांनो 2017 आणि 2019 या कालखंडामध्ये, या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये 2 कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे जवळपास 6,500 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत आहेत. असे 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, जुन्या कर्जमाफीपासून. तर त्याही शेतकऱ्यांसाठी निधी प्रस्तावित राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे जुन्या कर्जमाफीचे 6,56,000 शेतकरी, त्या शेतकऱ्यांना 6,500 कोटींची कर्जमाफी होणार. आणि नवीन शेतकऱ्यांसाठी म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पूर्वी कर्ज थकीत असेल तर त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. आणि या कर्जमाफीसाठी 40,000 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. आणि रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भातला एक नवीन अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. धन्यवाद.